सकाळी किती जरी लवकर उठायचं ठरवलं ना तरी माझ्याकडून उठणं होतच नाही. रोज मी अलार्म लावते 6च्या पुढून ते जवळजवळ 8 वाजेपर्यंत आणि एवढे अलार्म वाजून जातात ना तरी पण मी जागे होते आवाजाने, पण परत मला झोप येऊन जाते. काय माहिती, मला सवयच लागून गेलेली आहे. सकाळी आम्हाला उठायला नाही म्हटलं ना तर रोजच्या 7:30-8 वाजतातच. किती जरी म्हटलं लवकर, आणि कधी कधी मला लवकर पण जाग येते. तर मी 6 वाजता पण कधी कधी उठते आणि कधी कधी कंटाळा, रात्रीचं लेट झालं ना झोपायला तर सकाळचं उठायला मला 8 वाजतातच. आणि काल पण तसंच झालं होतं. तर ठीक आहे, 8 वाजता जरी उठले ना तरी 2 तासामध्ये माझी कामं काय होतात, मग पोरांचे टिफिन होतात दोघांचे, आणि माझे कपडे होतात किंवा नाही पण होत कधी कधी. पण माझं टार्गेट असतं, जरी 8ला उठले ना तरी माझे कपडे आणि पोरांचे डब्बे म्हणजे स्वयंपाक झालाच पाहिजे, माझं टार्गेट असतं. आणि काल पण तसं झालं होतं, थोडंसं लेटच झालं होतं उठायला. अलार्म भरपूर वेळ वाजून गेला पण उठायचं कंटाळा, कारण ऑलरेडी परत म्हणजे आदल्या दिवशी आम्ही लेटच रात्री 12:30 वाजता झोपलो होतो तिघं पण. आमचं काय नाही, TV बघणं चालू असतं, पिक्चर वगैरे भूताचे आवडतात आम्हाला. तर सकाळी लेट झालं आणि मी ब्रश करायला इकडे आले उठून, आणि पिल्लांना आवाज 2दा-3दा दिला तरी त्यांनी काय ऐकलंच नाही आणि उठले पण नाही. कार्तिकचा एवढा आगाऊ झाला आहे ना, त्याला अजिबात उठायचं नसतं आणि उठवायला गेलं तर त्याला रडायचं असतं. म्हणजे कसं, उठवायचं पण नाही आणि परत त्याने रडायचं पण उठवायला गेलं असं. म्हणजे दोन्हीकडून मला हे करतो. दादू थोडीशी इकडे रागवले. दादूला कसं, एकदा जरी मी रागवलं थोडीशी लगेच उठतो तो, असं नाही म्हणत नाही. पण कार्तिकला रागवलं ना तरी त्याला उठायचं तर नसतं, पण अजून जास्त रडायचं असतं. त्याला पण थोडीशी इकडे सकाळी रागवले, मग उठायलाच लावलं त्याला, पटकन ब्रश करायला पाठवलं. तो ब्रश करायला गेले तोपर्यंत मी घरात झाडे वगैरे मारून घेतला. थोडीशी लाडीगुडी पण कधी कधी लावावं लागते बरं का, कारण काय होतं ना, खूप असं थोडंसं रागवले ना तर त्यांना मग कार्तिक लय राग येते. मी जर रागवले ना तर डबल राग धरतो. त्याच्यामुळे मग थोडंसं त्याला जवळ घेतलं आणि मग गोडीने सांगितलं, मग गेला ब्रश करायला. मग इकडे आहोने एक स्पीकर आणला होता, तो मला चार्जिंग करायचा होता. म्हणजे रोज करायला लागत नाही, पण त्याचा वापर जास्त होतो. म्हणजे मी काय करते, घरात मला स्वयंपाक करता करता कधी कधी ह्यांना कार्टून बघायचं असलं मी माझा बेडरूममध्ये स्पीकर लावून ठेवते आणि माझं किचनमध्ये काम चालू असतं. इकडे का हॉलमध्ये जास्त आवाज त्याचा येत नाही, तर मला लागतो स्पीकर, म्हणून मी घेऊन ठेवला होता. म्हणजे आहोनेच आणला होता मी सांगितल्यानंतर. तर स्पीकर चार्जिंग करायचा होता, मग तो चार्जिंग करायला ठेवला तर रात्रभर चालूच राहिला, मला माहीत पण नव्हतं. त्यानंतर मग सगळे तो काढून घेतला आणि मग ठेवून दिला, परत चालू आहे का बघून चेक करून. ते चालू होता. मग इकडे स्वयंपाक वगैरे बनवून घेतला, तोपर्यंत दादूनी आंघोळ त्याची करून घेतली आणि उरकायला लागला. कार्तिकचं पण मी उरकून दिलं. त्यानंतर त्यांना शाळेत सोडून आले. मग घरी आल्यानंतर सकाळी मी हेअर वॉश केला होता, थोडीशी स्वतःची सेल्फ केअर करून घेतले. कारण काय होतं ना, आरशासमोर असं स्वतःला पाहायला टाईमच भेटत नाही. म्हणजे मुलांना जेव्हा सुट्ट्या असतात ना त्यावेळेस मला पूर्ण दिवस भेटायचा स्वतःसाठी, पण आता जशी त्यांची शाळा सुरू झाली आहे ना, अजिबात टाईम भेटत नाही. आणि माझं एकच असतं की ह्यांना टाईमात डबे सकाळी गेले पाहिजे. घरातल्या कामाचं मला एवढं काय वाटत नाही, मी कपडे भांडी लेट पण केलं तरी चालतं मला. पण डबे फक्त माझं सकाळी म्हणणं असतं की माझा स्वयंपाक माझा झाला पाहिजे 10च्या. तर होतो, असं काही नाही होत नाही, पण थोडंसं मोबाईलमध्ये पण टाईम मला घालवावा लागतो. तर चला, व्हिडिओ कसा वाटला सांगा. आजचं एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया उद्या.